गुणग्राहक राजा या पाठावरचे स्वाध्यायामधले प्रश्नोत्तर विचारते, मला प्रश्नांची उत्तरं द्यायची. मुले कोणता खेळ खेळत होती? हात खाली सगळ्यांचे. तर आज आपण नवीन उपक्रम घेणार आहोत, नो हँड. नो हँड म्हणजे तुम्ही अजिबात हात वर करायचा नाही, बोट वर करायचं नाही. तुमचे सगळ्यांचे हात खाली आणि मी ज्याला विचारते त्यांनी मला उत्तर सांगायचं. तुम्ही हात वर केलात तर कसं होतं, याला उत्तर येतंय, तिला उत्तर येतंय, तिला उत्तर येतंय, हे मला समजतंय. पण मी कुणाला विचारते त्यांनी मला उत्तर सांगायचं. मग याला काय म्हणायचं? नो हँड. काय म्हणायचं? चला मग मी प्रश्न विचारू तुम्हाला. मुले कोणता खेळ खेळत होती? सांग अक्षता. मुले सूरपारंबी खेळ खेळत होती. अक्षताच्या नावानं. दुसरा प्रश्न, महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले? महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले? सांग आरिफ. महाराजांनी गजाननला भरजरी टोपी बक्षीस दिले. आरिफच्या नावानं. तिसरा प्रश्न, गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले? नो हँड तुम्हाला समजलंय बरं का. तजलीन. गजाननने बोरूने कागदावर श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले. बरोबर आहे का रे? बरोबर आहे उत्तर. तजलीनच्या नावानं. आता गाळलेल्या जागी योग्य शब्द सांगायचं. थोड्या वेळानं महाराज टिंब आले. स्वरा. थोड्या वेळाने महाराज भानावर आले. स्वराच्या नावानं. पोरं टिंब घरी परतली. अर्फा. पोरं टिंब परतली. प्राची. खातुनबी. स्वरा. खूपच छान. स्वराच्या नावानं. स्वराच्या नावानं. पोरं घोडा गाडीतून घरी परतली. अगदी बरोबर उत्तर. छान स्वरा. पुढं बघ तुझं टिंब. नो हँड. अक्षता. बघ तुझं हस्ताक्षर. अक्षताच्या नावानं. अक्षताच्या नावानं. बरं, आवडलं का तुम्हाला हे नो हँड? म्हणजे तुम्ही अजिबात हात वरच करायचं नाही आणि मी कुणाला विचारते त्यांनी उत्तर सांगायचं. म्हणजे याचा अर्थ काय आता, की मी कुणालाही प्रश्नाचं उत्तर विचारणार. मग तुम्ही सगळ्यांनी काय करायची? अभ्यासाची तयारी करायची. पहिला कसं होतं, तुम्ही हात वर केलात की ज्याला येतं तोच हात वर करणार की नाही. मग मी त्यालाच उत्तर विचारत होते. मग बाकीच्यांनी कसं, जाऊ दे त्याला येतंय म्हणून त्यानं हात वर केला आणि त्याला उत्तर विचारले टीचर. आता आपलं काय सांगण्याचा संबंध येत नाही असं. पण आता मी तसं करणार नाही. नो हँड म्हणजे तुम्ही कुणीही हात वर करायचं नाही. मी ज्याला विचारते मात्र त्याला त्या प्रश्नाचं उत्तर सांगायला यायलाच पाहिजे. म्हणजे अभ्यास सगळ्यांनीच करायचा. समजलं? छान, व्हेरी गुड.